मिथुन राशीच्या लोकांनो, थांबून जा. आतापर्यंत तुम्ही जे सहन केले, जे संकटातून गेलात, तो काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. येणारे अमावस्या तुमच्या आयुष्यात एक असा मोठा अलर्ट घेऊन येत आहे जो तुमच्या नशिबाची संपूर्ण दिशा बदलून टाकू शकतो. तुमच्या कुंडलीतल्या ग्रहांची चाल एक अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमय संकेत देत आहे. हा बदल तुमच्यासाठी एखादं वरदान ठरणार की एक मोठी परीक्षा. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या अपयशाला कंटाळला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. कारण या अमावस्येच्या रात्रीनंतर जे घडणार आहे याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे, ज्याचा उलगडा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ज्योतिषीय परंपरेनुसार अमावस्या म्हणजे केवळ अंधाराची रात्र नसते, तर तो एका नव्या प्रकाशाचा, एका नव्या सुरुवातीचा पाया असतो. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि या अमावस्येनंतर ग्रहांच्या गोचरामध्ये अशी काही उलथापालथ होणार आहे जी तुमच्या बुद्धीला, तुमच्या विचारांना आणि पर्यायाने तुमच्या नशिबाला एक नवीन वेग देणार आहे. अनेक वर्षापासून रखडलेली कामं अचानक मार्गी लागतील की आणखी काही काळ वाट पाहावी लागेल, याचं उत्तर ग्रहांच्या या बदलामध्ये दडलेलं आहे. अर्थात ही केवळ एक ज्योतिषीय शक्यता आहे, कारण अंतिम सत्य हे तुमच्या वैयक्तिक जन्मकुंडलीवर आणि तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. पण तरीही निसर्गाचे हे संकेत ओळखणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. चला तर मग सर्वात आधी बोलूयात तुमच्या करिअरबद्दल, कारण इथेच एक खूप मोठी हालचाल होताना दिसत आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एकाच पदावर अडकून पडला असाल किंवा तुमच्या कष्टाचं योग्य चीज होत नाहीये असं तुम्हाला वाटत असेल, तर या अमावस्येनंतर वातावरणात काही सकारात्मक बदल दिसायला लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात अचानक अशा काही संधी चालून येऊ शकतात ज्या तुमची कार्यपद्धती आणि तुमची इमेज पूर्णपणे बदलून टाकतील. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात, पण इथेच एक गुपित दडलेलं आहे. प्रत्येक मिळणारी संधी सोपी असेल असं नाही, पण खरी गुंतागुंत तर पुढे आहे, जी तुम्हाला चक्रावून टाकू शकते. व्यावसायिक लोकांसाठी हा काळ जितका फायद्याचा ठरू शकतो तितकाच तो आव्हानात्मकही असू शकतो. ज्योतिषीय संकेत असं सुचवतात की व्यवसायात कोणताही नवीन करार करताना किंवा मोठी गुंतवणूक करताना घाईघाईने निर्णय घेऊ नका. बाजारातल्या चढउतारांचा अंदाज न घेता जर तुम्ही पाऊल टाकलं तर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर जोडीदारासोबत पारदर्शकता ठेवा, कारण लहानसा गैरसमज सुद्धा मोठ्या वादात बदलू शकतो. त्यामुळे शांत डोक्याने घेतलेले निर्णयच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतात. आता वळूयात या विषयाकडे ज्याची तुम्ही सगळेच आतुरतेने वाट पाहत आहात, म्हणजे तुमची आर्थिक स्थिती. पैसा येतो पण टिकत नाही किंवा कामाच्या मानाने मोबदला मिळत नाही, ही तक्रार तुमची लवकरच दूर होऊ शकते. ज्योतिषीय परंपरेनुसार या अमावस्येनंतर धनलाभाचे काही सुंदर योग जुळून येत आहेत. कदाचित जुनं कुठेतरी अडकलेलं कर्ज परत मिळू शकतं किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक चांगला परतावा मिळू शकतो. यामुळे तुमच्या डोक्यावरचं आर्थिक दडपण खूप कमी होईल. पण लक्षात ठेवा, लक्ष्मी जेवढ्या वेगाने येते तेवढ्याच वेगाने खर्चही घेऊन येते. म्हणूनच पैशाचं योग्य नियोजन या काळात खूप महत्त्वाचं ठरेल. पण खरी परीक्षा अजून बाकी आहे, जिथे तुमची मानसिक शक्ती पणाला लागणार आहे. कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर हे परिवर्तन तुमच्या घरातील वातावरणावरही परिणाम करेल. कुटुंबात काही अशी संमिश्र परिस्थिती पाहायला मिळू शकते. एकीकडे आनंदाचे क्षण येतील तर दुसरीकडे विचारांमधील मतभेदांमुळे घरात किरकोळ तणाव निर्माण होऊ शकतो. मिथुन राशीच्या व्यक्तींना आपल्या वाणीवर म्हणजेच बोलण्यावर विशेष नियंत्रण ठेवावं लागेल.
कधी कधी तुमची साधी थट्टा सुद्धा समोरच्याला टोचू शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या विशेषतः आई वडिलांच्या आरोग्याची या काळात खूप काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यांच्याशी संवाद वाढवा, कारण त्यांचे आशीर्वादच तुमचे अनेक अडथळे दूर करणार आहेत. पण नात्याची खरी गोष्ट तर आता समोर येणार आहे, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार होत नाही. वैयक्तिक वैवाहिक आयुष्य असो वा प्रेमसंबंध, या समस्येनंतर नशिबाचा एक वेगळाच खेळ पाहायला मिळू शकतो. जर तुमच्या नात्यात आधीपासूनच दुरावा असेल तर तो मिटण्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो, बशर्ते तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. संवाद हा कोणत्याही नात्याचा पाया असतो, त्यामुळे जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला. त्यांच्या भावनांचा आदर करा. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे काही चांगले प्रस्ताव समोर येण्याची दाट शक्यता निर्माण होऊ शकते. पण कोणत्याही नात्यात घाई न करता समोरच्या व्यक्तीला समजून घेणं अधिक फायद्याचं ठरेल. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमचं आरोग्य, कारण शरीर निरोगी असेल तर तुम्ही या सगळ्या सुखांचा आनंद घेऊ शकाल. या अमावास्येनंतर मानसिक ताणतणाव थोडा वाढण्याची शक्यता ज्योतिषीय दृष्टिकोनातून वर्तवली जात आहे. कामाचा व्याप आणि नशिबाची धावपळ यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. ध्यानधारणा, योगासने किंवा निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवणं तुमच्यासाठी संजीवनीसारखं काम करेल. आहाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर अजिबात निष्काळजीपणा करू नका, अन्यथा पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. पुरेशी झोप आणि सकारात्मक विचार हीच या काळातील तुमची सर्वात मोठी शक्ती असेल. पण शेवटचा संकेत अजिबात चुकवू नका, कारण हा संकेत तुम्हाला एका मोठ्या संकटापासून वाचवू शकतो. प्रत्येक व्यक्ती जी तुमच्याशी गोड बोलते ती तुमची हितचिंतकच असेलच असं नाही. या काळात तुमचे गुप्त विरोधक किंवा शत्रू तुमच्या पाठीमागे काही कारस्थानं रचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या वैयक्तिक गोष्टी, तुमच्या भविष्यातील योजना आणि आर्थिक व्यवहार कोणाशीही उघडपणे शेअर करू नका. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अंतर्गत राजकारणापासून स्वतःला लांब ठेवा. तुमचं कामच तुमचं उत्तर असायला हवं, वादविवाद नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला दिशा दाखवणारं ठरेल ते म्हणजे आध्यात्मिक मार्गदर्शन. जेव्हा बाह्य जगतात खूप गडबड असते तेव्हा अंतर्मनात शांतता शोधणं गरजेचं असतं. या अमावास्येनंतर तुमच्या कुलदेवतेची किंवा कुलदेवताची आराधना करणं तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. शक्य असल्यास गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन तुमच्या भोवती एक सकारात्मक सुरक्षा कवच निर्माण होईल. ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि प्रामाणिकपणे कष्ट करत राहा, कारण ग्रहांची चाल कितीही कठीण असली तरी तुमच्या दृढ निश्चयापुढे ती फिकी पडू शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर मिथुन राशीच्या लोकांनो, ही अमावास्या तुमच्यासाठी एक नवीन धडा आणि एक मोठी संधी घेऊन आली आहे. ज्योतिषीय परंपरा आपल्याला केवळ येणाऱ्या वादळाची किंवा येणाऱ्या सुवर्ण काळाची पूर्वकल्पना देतात, पण त्या काळात कसं वागायचं आणि स्वतःचं नशीब कसं उघडायचं हे संपूर्णपणे तुमच्या हातात असतं. या मोठ्या बदलाला आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने सामोरे जा. जुन्या चुकांमधून शिका आणि नवीन भविष्याचं स्वागत करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीतल्या इतर मिथुन राशीच्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमची राशी कोणती आहे हे खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.